त्यांच्या समोर नतमस्तक होण्याची संधी तुम्हाला मिळणार, तिथून ऊर्जा प्रेरणा मिळणार आणि खऱ्या अर्थाने संजय गायकवाड यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक चांगली संकल्पना घेऊन तुम्ही हा प्रकल्प राबवता आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आपल्याला जसं मगाच्या नेत्याला म्हणाले, लोकसभेमध्ये हे नॅरेटिव्ह पसरवून लोकांनी मतं फसवून घेतली, घाबरवून मतं घेतली. कारण माणूस एकदाच फसून पुन्हा पुन्हा फसत आहे. खरं म्हणजे संविधान बदलला, आरक्षण झाला, अशा खोट्या अफवा पसरवल्या. तर मी मला सांगतो हे संविधान हे बाबासाहेबांनी घटना बाबासाहेबांनी लिहिली आहे आणि म्हणून संविधान कायम बना रहेगा, बाबासाहेबांना नाम रहेगा. सांगतो. आणि आता काँग्रेसचे नेतेच म्हणतात इथं देशात नाही विदेशात जाऊन आरक्षण रद्द करणार म्हणून. म्हणजे संविधान आपला अपमान, ज्यांना आरक्षण मिळाले त्यांचा अपमान. परंतु हे महायुती सरकार या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा